करवीर पोलिसांचा बेकायदेशीर गर्भपात रॅकेटवर मोठा छापा. प्रतिमा हॉस्पिटलमधून सोनोग्राफी मशीन, औषधे जप्त. कोल्हापूर जिल्ह्यात बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या काळ्या व्यवसायावर करवीर पोलिसांनी मोठा घाव घातला आहे. कळंबा येथील 3 स्टार लॉजवरील कारवाईनंतर तपासाची व्याप्ती वाढवत पोलिसांनी भीमनगर, कदमवाडी रोडवरील डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यांच्या प्रतिमा हॉस्पिटलवर धडक छापा टाकला. पोलिसांनी डमी रुग्ण पाठवून सापळा रचला असता कोणतीही अधिकृत नोंद न करता तपासणी करून गर्भपातासाठी औषधे दिली जात असल्याचे उघड झाले. त्यानंतर झालेल्या कारवाईत पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, गर्भपातासाठी वापरली जाणारी औषधे आणि अन्य वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले. प्राथमिक चौकशीत आरोपी डॉक्टरांनी तब्बल 200 ते 250 बेकायदेशीर गर्भपात केल्याची कबुली दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या धक्कादायक प्रकरणामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास आता करवीर पोलीस करत आहेत. विविध कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीची प्रकृती बिघडल्याने त्याच्यावर CPR रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोठी कारवाई करण्यात आली असून बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या साखळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महान कार्य न्यूजसाठी सुनील काटकर, कोल्हापूर. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अवैध गर्भपात, लिंग तपासणी होत असल्याबाबत प्राथमिक माहिती मिळाल्याने कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी यांना अवैध गर्भपात निदान करणारे जे कोणी इसम असेल त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने 3 स्टार लॉजिंग कळंबा येथे दिनांक 26/7/26 रोजी रेकॉर्डवरील आरोपी स्वप्नील करबा पाटील हा त्याच्या काही साथीदारांसह अवैध गर्भपात तपासणी करीत आहे अशी बातमी मिळाल्याने त्या ठिकाणी करवीर पोलिसांनी छापा घातला होता. त्या ठिकाणावरून 2 एजंट महिला यांना ताब्यात घेतले होते. त्यातील एजंट महिला अश्विनी शिंदे ही स्वप्नील पाटील याच्याकडून ज्या महिलांची तपासणी करायच्यात व ज्या महिलांना त्यामध्ये मुलगी आहे असे निष्पन्न होत होते अशा महिलांना भीमनगर हाऊसिंग सोसायटी कदमवाडी येथे प्रतिमा हॉस्पिटल येथील डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यांच्याकडे गर्भपात करण्यासाठी पाठवत होत्या. त्या अनुषंगाने करवीर पोलिसांनी पोलीस उपाधीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी छापा घातला असता त्या ठिकाणी एक बनावट पेशंट त्या ठिकाणी आम्ही पाठवून दिला. त्या ठिकाणी आम्हाला डॉक्टर चंद्रकांत गायकवाड हे त्या सदर महिलेला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या होत्या व तिचा गर्भपात करण्याची तयारी करत होते. त्याच वेळेस आम्ही पोलिसांनी छापा घातला व गर्भपात करण्याचे सर्व साहित्य, गर्भपात करण्याची आवश्यक असलेली उपकरणे तसेच पोर्टेबल सोनोग्राफी मशीन तेथून आम्ही ताब्यात घेण्यात आलेली. त्यामध्ये आम्ही आरोपी चंद्रकांत गायकवाड प्रतिमा हॉस्पिटलचे जे चालवतात त्यांना आम्ही ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आत्तापर्यंत 250 ते 300 महिलांचा गर्भपात केल्याचे प्राथमिकरित्या मान्य केलेले आहे. त्या अनुषंगाने करवीर पोलीस ठाणे तपास करीत आहे. डॉक्टर चंद्रकांत गायकवाड हे यापूर्वी शासकीय सेवेमध्ये नोकरीस होते. त्यांनी यापूर्वी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, बीड या ठिकाणी सिव्हिल सर्जन म्हणून नोकरी देखील केलेली आहे. तसेच ते मुंबई येथील सेंट जॉर्जेस हॉस्पिटल याचे असिस्टंट सुपरिटेंडंट होते व पुणे येथे सहाय्यक संचालक म्हणून निवृत्त झाले होते. त्या संदर्भात आम्ही त्यांच्यावरती कारवाई करीत आहोत. सध्या ते आंतररुग्ण म्हणून रुग्णालयात दाखल आहे. त्यांच्याकडून पोलीस कोठडी घेऊन आम्ही जास्तीत जास्त कोण ह्या गुन्ह्यामध्ये सहभागी आहेत, डॉक्टर असतील किंवा जे कोणी एजंट असेल त्या सर्वांवरती कडक कायदेशीर कारवाई करणार आहोत.